माझं नाव संजय टकले आहे. मी इंटरनॅशनल कार रॅली ड्रायव्हर आहे. SMS प्रोडक्शन्स निर्मित जर्नी. एक शेतकरी कुटुंब मांजरीमध्ये आम्ही 3 भाऊ 1 बहीण आणि बाबा शेतकरी होते आणि जसं वाटतं सगळ्यांना की वडिलांना आईला की आपली मुलं शिकावीत, तर त्यांनी आम्हाला बिशप शाळेत टाकलं आणि एक नॉर्मल आयुष्य सुरू झालं. बालवाडी, फर्स्ट, सेकंड, थर्ड. आयुष्याचा टर्निंग पॉईंट केव्हा आला, दॅट वॉज जेव्हा मी 7वीमध्ये होतो. 6वीची सुट्टी आणि 7वीची सुरुवात. आणि त्या काळी टी व्हीवरती एक कार्यक्रम यायचा, वर्ल्ड ऑफ स्पोर्ट्स म्हणून. आणि शाळेमध्ये स्पोर्ट्समध्ये आवड असल्यामुळं सगळे गेम्स मी खेळायचो. मिलिटरी स्कूलमध्ये होतो नंतर, बिशपचा आणि नंतर मिलिटरी स्कूल 5वीपासून. तर एक गेम्सची आवड असल्यामुळं मी स्पोर्ट्स चॅनल नेहमी पाहायचो आणि तो एकदाच लागायचा वर्ल्ड ऑफ स्पोर्ट्स हा कार्यक्रम. त्या काळी जुने टी व्ही होते, ब्लॅक अँड व्हाईट. काही जुन्या मंडळींना आठवत असतील, क्राऊन टी व्ही म्हणून असायचे आणि त्याला असे ते दार असायचे शटर टी व्हीला वगैरे. आणि त्या कार्यक्रमात एकदा मी कार रॅली पाहिली आणि ते जे कार्स जम्प्स करतात आणि साईडवेज जातात आणि परत करेक्शन करून परत चालवतात आणि ते मला फॅसिनेट खूप झालं. आणि ते बॅक ऑफ द माइंड राहत गेलं माझ्या की वा, मला मी असं करू शकतो का, मला मी असं कार रॅली ड्रायव्हर बनायला पाहिजे. आणि मग ते डोक्यात बसलं माझ्या. आणि मग तिथून पुढे मी जी पण गोष्ट फास्ट करायची किंवा ती व्हिज्युअलाइज मला नेहमी व्हायचं मध्ये आधी. मग माझ्याकडे बैलगाडी होती, मी बैलगाडी जोरात चालवायचो. शेतात आम्ही बैल रेसमध्ये पण भाग घेतला आहे, गावामध्ये यात्रेत असायचे. आणि मग ट्रॅक्टरची जो मला आठवतं की मी एक दिवसाला 1 एकर नांगरट करायचो ट्रॅक्टरनी. त्या दिवसानंतर मी 2 किंवा 2.5 एकर शेती नांगरायला लागलो, बिकॉज फास्ट करायचं म्हणून. तर एक वेग तेव्हापासून माझ्या आयुष्यात येत राहिला. घरातली कुठली पण कामं असतील, सायकल असेल तर ती काम मी करणार, कारण का वेग सायकल चालवायला मिळेल, सायकल जोरात चालवायला मिळेल ॲक्च्युली. दळण आणणे असो, भावांचे कपडे इस्त्री करायच्या आणायचे असो. मग असं ते थोडंसं आयुष्य पुढं गेलं. शाळेमध्ये आल्यानंतर पण माझ्या शाळेतले मित्र सांगतील बरेचदा, स्पोर्ट्समध्ये ऑलवेज फर्स्ट होतो. ॲथलेटिक्स, स्विमिंग, बास्केटबॉल, जे पण काही मुवमेंट स्पोर्ट्स असतील, आय वॉज ऑलवेज गुड ॲट आउटडोर स्पोर्ट्स. इनडोर स्पोर्ट्सही थोडे खेळलो, पण आउटडोर स्पोर्ट्स आय वॉज ऑलवेज गुड. अशीच ती जर्नी सुरू झाली. पण ते बाईकिंग आणि ते काय जात नव्हतं किंवा कार रेसिंग जात नव्हतं. आणि तेव्हाच होतं की नाही, मी कार रेसिंग करेल. 10वीला बाहेर आल्यानंतर मी माहिती घेत होतो की रेसिंगचं काय पुण्यामध्ये आहे का. आणि 11वीला BMCC कॉलेजला ॲडमिशन घेतलं. मला कळलं की पुण्यामध्ये पुणे ऑटोमोटिव्ह रेसिंग असोसिएशन म्हणून एक मोटरसायकल क्लब आहे, नेहरू स्टेडियमलाच आहे. आणि तो माझ्या घराकडनं कॉलेजला जाताना वाटेतच लागायचा. मग त्या क्लबच्या अवतीभोवती टहलणं, क्लबला बाहेरून बघणं, वय वर्ष 16, 16.5. मग हळूहळू तिथं जवळ जाऊन बसणं आणि मग बोलायला ट्राय करणं तिथल्या रायडर्सला, आणि तर काय आहे काय नाही. मग त्यांनी सांगितलं की बाईक रेसिंग तुम्ही करू शकता, 18 वय पाहिजे तुमचं आपलं, आणि तुम्ही काही मेंबरशिप तिथं अलाउड आहे भरायला. मग मी वाट बघितली. मग मी घरी गेलो, माझी जावा होती, मग ती जोरात चालवायला लागलो, बुलेट जोरात चालवायला लागलो. आणि वेग हे येतच राहिलं. म्हणजे त्याच्यापासून मी डिटॅच नाही झालो कधी. मग मी वाट बघत होतो 18 होण्याची. मग 12वीला गेल्यानंतर फायनली 18 झालो आणि मग मी लायसन्स काढलं RTOत जाऊन आणि क्लबची मेंबरशिप घेतली आणि हा पुणे ऑटोमोटिव्ह रेसिंग मोटरसायकल क्लब मी जॉईन केला. त्याच्यानंतर मग मी 14 वर्ष ह्या क्लबमध्ये होतो, 1987 ते 2001. आणि 14 वर्ष मी बाईक रेसिंग केलं. त्याच्यामध्ये बाईकचे सगळे प्रकार चालवले. पुण्यामध्ये जर फेमस म्हणताल तर अष्टविनायक रॅली पुण्यात फेमस आहे, ती जिंकली मी अनेकदा. सिंहगड हिल क्लाइम्ब जिंकली, पुणा मोटोक्रॉस, पुणा डर्ट ट्रॅक. आणि बरेच लोकांना माहीत नाही, मोटोक्रॉसचं माहेरघर हे पुणे, विद्याचं माहेरघर पुणे, मोटोक्रॉसचं पण माहेरघर पुणंच आहे. इथं सुरू झालं मोटोक्रॉस, डर्ट ट्रॅक, सुपरक्रॉस. नेहरू स्टेडियमला पहिली आंतरराष्ट्रीय मोटोक्रॉस स्पर्धा झाली. एशिया रॉडेल ट्रॉफी झाली, एशिया पॅसिफिक चॅम्पियनशिपचा एक राऊंड म्हणून. आणि हे सगळं घडत असताना मी त्याच्यामध्ये करिअर केलं. अनंत रेसेस जिंकले, जसं जयपूर मोटोक्रॉस, इंदोर आहे. भारतात जाण्याचा योग आला. मी TVS फॅक्टरी टीममध्ये पण प्रोफेशनल रायडर म्हणून मला घेतलं गेलं. आणि असंच जर्नी एक 14 वर्ष निघून गेला. इकडं सायमल्टेनियसली मी BCom केलं आणि सिम्बायोसिसला लॉ पूर्ण केलं. त्याच्यानंतर एक वयाच्या 31व्या वर्षी 30व्या वर्षी मी बाईकमधून निवृत्ती घेतली. एक नॉर्मल माणसासारखं
ते मुलं करतात, लग्न करणं आणि प्रपंचाला लागणं वगैरे चालू केलं. पण ते वेळ गेलं नव्हतं माझं. मध्येच एक उच्चार करायचं राहिलं की मी कॉलेजमध्ये असताना इन्सुझुकीवरती मी अख्खा देश पाहिला. तर बाईकिंग मला आवडत होतं. म्हणजे माझ्यासाठी असं होतं की मेडिटेशन, योगा, एक्सरसाइज सगळं स्पीडच होतं. दॅट फॅसिनेटेड मी सो मच. दॅट गेव मी लॉट ऑफ रिलॅक्सेशन म्हणा किंवा मनाला शांती म्हणा किंवा मोटिवेशन, जे काय सगळं एक पूर्ण आनंद म्हणूया. तर मी कधी कधी मजेने पण आजही जातो कुठेही. एक 100 किलोमीटर गाडी चालवतो किंवा बाईक चालवतो, चहा घेऊन परत येतो. तर तेच माझं ट्रेस बस्टर आहे. आपण पुढे सुरुवात जाऊया. त्याच्यानंतर मग जग बघायची एक आवड होती. मग 7 वर्ष 2001 ते 2007 बॅकपॅकिंग केलं. आणि बॅकपॅकिंग जनरल लोक करतात आणि मी बघितलं ते टिकमार्क टुरिझम करतात की मी थायलंड पाहिलं, लंडन पाहिलं, पॅरिस पाहिलं. पण मी तसं बॅकपॅकिंग नाही केलं. मी लोकं पाहिली. मी जिकडे पण गेलो मी तिथं $20 अ डे बजेटवर राहायचो मी. आणि 24 तासात $20च खर्च करणार. मग वायाचेत राहायचं असू, ट्रेनमध्ये झोपायचं असू, बसमध्ये राहायचं असू, एअरपोर्टवर झोपायचं असू, काही असू द्या. त्याच्या अनंत स्टोरीज आहेत, ते परत कधीतरी सांगेल मी. पण त्या एक 7 वर्षामध्ये 100हून अधिक देश पाहिले मी. पण मी लोकं पाहिली देश बघण्यापेक्षा. तुम्हाला जर लोकं कळली, त्यांची मानसिकता कळली की ते विचार कसा करतात, आयुष्यात त्यांना काय हवं असतं, आयुष्य कसं जगायचा विचार करतात, त्यांची फिलॉसॉफी काय आहे, तर तुम्हाला लोकं कळली तर तिथली तुम्हाला हिस्ट्री अँड जॉग्राफी कळते. आणि त्याच्यानंतर ते मॉन्युमेंट्स कळतात. नाही तर मग यूट्यूबवर मॉन्युमेंट्स बघितलेले मला वाटतं ते जास्ती चांगले दाखवतात यूट्यूबवर आजकाल. जायची काही गरज नाही कुणाला, पण लोकं बघणं गरजेचं आहे. रेसिंगचा प्रवास पुढं करता करता 7 वर्ष झाले. वयाचं 37-38 वर्ष वय झालं. पण मी आयुष्यात खुश नव्हतो. काहीतरी मिसिंग आहे, काहीतरी मिसिंग आहे. आणि प्रपंच चांगला होता, पत्नी, एक कन्या होती मला, बिझनेस चांगले होते. पण एक म्हणतो ना की आयुष्यामध्ये काही हे नव्हतं असं, जेवढं जग बघितलं होतं. मग माझ्या लक्षात आलं की मी माझं पॅशन सोडायला नको हवं होतं आणि मी बाईक रेसिंग आणि हे सोडायला नको होतं. आता बाईकला रेसिंगला जाणं अवघड होतं परत. मग निर्णय घेतला आपण कार रेसिंग करूया, कार रॅलिंग. सगळेजण माझे मित्र मला म्हणले, अरे खोळ्या तुझं वय आता 38 वर्ष झालं आहे आणि आता कुठं कार रेसिंग करणार आहेस? नाही म्हटलं, मी करणार म्हटलं, काही झालं तरी. तुम्हाला माहीत नाही स्टोरी. शेतकरी कुटुंब, जे शेतकरी त्यांना माहिती आहेत. शेतकरी कुटुंबात एक फॅशन असते का, जुन्याकडे एक फॅशन होती. फक्त आईवडील मारणार नाहीत तुम्हाला, मावशी एक चापट मारायला जाता येता, मामा 2 कानाखाली लावणार. तर घरामध्ये सगळ्यांनी धुतलं आहे मला, हे करू नये म्हणून सगळ्यांनी. म्हणजे मला एक इन्सिडेंट असा पण आठवतो की माझे वडील शेवटी हातबल होऊन मला एकदा म्हटले, मी बाळा तुझ्या पाया पडतो, हे आपल्याला नाही जमणार, रेसिंग हातपाय मोडून घ्यायचे धंदे आहेत आणि आपण शेतकरी कुटुंबातून आहोत. तुला जर गाड्यांची आवड आहे तर आपली हायवेलगत शेती येतो तर तू गॅरेज काढ तुझं एक आणि तिथं आपलं गॅरेज टाकून आपला व्यवसाय कर. तर असाही सल्ला माझ्या वडिलांनी दिला. पण काय ऐकण्याच्या मनस्थितीत त्या एजमध्ये कोणी नसतं आणि सगळ्यांचा विरोध पत्करून सगळ्यांना चॅलेंज, मी काय म्हणू, एक ब्लॅक शिप म्हणूनच फॅमिलीत राहिलो. मी घरात शेजारी ट्रॅक बनवला माझ्या, मी सांगायचं राहून गेलो. एक 20 गुंठे जागा, त्याच्यावर पण घरी खूप वादळ झालं की शेतीची जमीन तू याच्यासाठी वापरतो आहे, आपलं उत्पन्न आहे. मी म्हणलं मी काम करेल शेतात त्याच्या बदले. पण त्याच्या एक्सचेंजमध्ये मी शेतात काम करतो, ट्रॅक्टर नेणं, चालवणे, भाजीपाला तरकारी ट्रॅक्टरने मार्केटला घेऊन जाणे. सो आय हॅज टू पे इन लेबर फॉर्म. ते ट्रॅक माझा तिथं राहून द्यावं म्हणून घरच्यांकडनं. आणि माझा प्रॅक्टिस वेळ कधी नसायची. रात्री 12 वाजता, पहाटे 3 वाजता हॅलोजन लावलेले. आणि माझा प्रायव्हेट ट्रॅक मी बनवला 1987-88 साली. आणि गावात सगळे लोकच ब्लॅक शिप, म्हणजे मी गावातून चालतो, लोक तिकडे बघायचे माझ्याकडे. हे काय गावभर ट्रॅक्टर घेऊन गाडी फिरत असतात, ते जम्प करत बसलेलं असतं गावाच्या बाहेर. सो नॉट अ व्हेरी गुड बिगिनिंग. बट एक पॅशन होतं, मला काही फरक नाही पडला कोण काय म्हणतं आहे. मी कुठला कायदा मोडायचं नाही ठरवलं होतं ना, आपल्याला पाहिजे ते करूया. आणि अशा रीतीने जसं तुम्ही विचारलं तर आजपर्यंत सगळ्यांनीच अपोज केला घरचे. आणि त्यात काळजी जास्ती होती आणि ऑपोजिशन कम होतं की जीवाचं काही बरं होऊ नाही. आत्ताही मी रेसला जातो, माझी पत्नी, मुलगी आहे, त्यांनाही मला एक्सप्लेन करता येणार नाही, पण त्यांना असं वाटतं की मी कुठेतरी थांबावं म्हणून. लाईफ थ्रेटनिंग आहे. त्यांनी काही माझे ॲक्सिडेंट्स पाहिलेत. किती ॲक्सिडेंट झाले मी कॅमेरावर सांगणार नाही, पण अनंत ॲक्सिडेंट झाल्यात. एस्पेशली प्रॅक्टिस अँड ट्रेनिंगमध्ये खूप ॲक्सिडेंट होतात. आणि एक लाईफ थ्रेटनिंग ॲक्सिडेंट ते स्वतः रॅलीला असताना त्यांनी बघितलं. बट हे पॅशन सुटणार नाही आहे, अजून हे चालू राहील. माहीत नाही कधी सुटेल नाही सुटेल. बट मी असं सांगेल की पॅशन सहित जगावं. मी असं कधीच म्हणणार नाही की पॅशनमध्ये मरावं.